का खातो? फळातून आपल्याला काय मिळतात? ताकद मिळते, बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व त्या फळात असतात आणि म्हणून आपण सगळ्या प्रकारचे जीवनसत्व आपल्याला मिळावे म्हणून आपण सगळ्या प्रकारची फळं खायला पाहिजे. पण तुम्ही मुलं काय करता? मला फक्त आंबाच दे, मला दुसरी फळं नको. असं नाही करायचं. सर्व प्रकारचे ज्या ज्या हंगामात जी जी फळं येतात ती सगळी फळं खायची आहेत, ती उपयोगाची आहेत. समजलं? तर पहिल्यांदा आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आंबा, बरोबर. आंबा खाल्लात, आंब्याची चव कशी असते? गोड. तर आंबा या फळाला फळांचा राजा असं म्हणतात. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. समजलं? सगळ्या फळामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला आहे? आंब्याला आहे. आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? आंबा आहे. महाराष्ट्रात, कोकण व गुजरातमध्ये आंब्याचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. आंब्याच्या हापूस, पायरी, लालबाग, केसरी, रत्ना, लंगडा, कलमी, नीलम, राजापुरी, देवगड अशा आंब्याच्या अनेक जाती आहेत. हे नाव आहेत आंब्यांची. काय आहेत? वेगवेगळ्या आंबे आहेत, वेगवेगळ्या जातीचे. त्या आंब्यांची नावं आहेत. समजलं? तर आंब्याचा आकार गोल व लांबट असतो. काही आंबे लहान तर काही आंबे मोठे असतात. कच्चे आंबे आंबट लागतात, पिकल्यावर गोड किंवा आंबट मधुर लागतात. कच्च्या आंब्याचा रंग जो आहे तो हिरवा असतो आणि त्या कच्च्या आंब्याला आपण आंबा नाही म्हणत तर काय म्हणतो? कोणाला माहिती आहे? बोला लवकर. कैरी म्हणतो. कच्चा जो आंबा असतो त्याला काय म्हणतो आपण? कैरी म्हणतो. आणि ज्यावेळी तो आंबा पिकतो त्यावेळी त्याचा रंग बदलतो, तो केशरी, पिवळा, लालसर रंगाचा होतो. आंब्यामध्ये ए व सी जीवनसत्वे असतात. पिकलेले आंबे खाल्ल्याने शरीराची जी त्वचा असते ना आपली, ती तेजस्वी आणि सुंदर दिसते. तसेच पचनशक्ती जी आहे ती सुद्धा सुधारते. म्हणजे आपल्याला जे आपण खातो त्याचं पचन लवकर होतं आणि म्हणून पचनशक्ती सुधारते. आंब्यामुळे शरीरातील नसा आणि स्नायू मजबूत होतात. व्हिटॅमिन B6 मुळे हृदयविकाराचा B6 आणि त्यामुळं हृदयविकाराचा जो धोका आहे तो कमी होतो. आंब्यामध्ये फायबर्स ही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासाठी त्याची चांगली मदत होते. म्हणजे तुम्हाला जर संडासला साफ होत नसेल, शौचाला साफ नसेल होत, तर आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच काय कराल? संडासला जाऊ शकता, म्हणजे साफ होऊ शकता. आलं लक्षात? आणि म्हणून आंबे खायचे आहेत आपल्याला. समजलं? नेहमी आंबाच नाही तर इतर सगळ्या प्रकारची फळं खायची आहेत. समजलं? ओके. आज मी आंब्याची माहिती सांगितली, उद्या दुसऱ्या कोणत्या तरी फळाची सांगणार.